दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, सगळ्यांनी तो प्रश्न सोडवा. कोण वाचेल प्रश्न? प्रश्न कोण वाचेल? राजवीर, राजवीर माईक ऑन कर. हॅलो राजवीर, यस आवाज. टीचर. हा, यस. प्रश्न प्रश्न वाच बाळा. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. जर आईचे आजचे वय 42 वर्षे असल्यास मावशीचे 2 वर्षांपूर्वीचे वय किती? बरोबर, मग सोडवता येईल. 3 वर्षे असेल. हा, किती? 3 वर्ष असेल. किती वर्ष असेल असा प्रश्न असेल. ठीक आहे, चला सोडवा. इथं 3 नाहीये. 3 नाहीये. मुलाचे आजचे वय, म्हणजे दुसरा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 2. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. जर आईचे वय 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती असेल, असा प्रश्न आहे. बघा येते का सोडवायला. सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न समजणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी प्रश्न समजणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी काय करा, किती व्यक्ती आहेत त्याची नावं लिहून घ्या. ओके, किती व्यक्ती आहेत त्यांची नावे लिहून घ्या. किती व्यक्ती आहेत इथं? वय इथं लिहा 2 वर्षापूर्वीचे आणि आजचे. 2 वर्षापूर्वी आणि इथं लिहा आजचे वय. आता वय कुणाकुणाचं काढायचं आपल्याला? मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयापेक्षा 1/4 पटीने कमी असून मावशीचे आजचे वय 2 ने जास्त आहे. तर आई म्हणजे आई, मावशी आणि मुलगा हे 3 जण आहेत इथं. बरोबर. मुलाचं 2 वर्षापूर्वीचं वय माहितीये का आपल्याला? नाही माहिती. आजचं वय माहितीये का? नाही माहिती. आईचं वय माहितीये का 2 वर्षापूर्वीचं? नाही माहिती. आजचं माहितीये का? नाही माहिती. मावशीचं वय माहितीये का तुम्हाला? मावशीचं वय आजचं किती आहे? 43 वर्ष आहे. आणि सॉरी, 2 वर्षापूर्वीचं किती आहे? 43. आणि आजचं किती असणार आहे मग? 45. ठीक आहे, पहिल्यांदा एवढं लिहून घ्या. एवढं लिहून घ्या. हे लिहून घ्या सगळ्यांनी. आकांक्षा लिहिते का? लिहिते ना? ठीक आहे. अक्षरा, कॅमेरा बंद आहे. आदर्श, स्वरा, अन्वी, अनन्या, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आणि एवढं लिहून घ्या. आता हे झालं. आपल्याला काय करायचं? मुलाचं वय काढायचंय. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. पहिल्यांदा हे वाक्य आपण समजून घेऊ इथपर्यंत. ठीक आहे, आता याला इरेज करू आपण. आता याला केलं आपण. मग मुलाचे आजचे वय
मुलाचे वय, आजचे वय आईच्या वयाचे किती आहे? आईच्या वयाच्या किती आहे? 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी, 4 ने कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे असून मावशीच्या एवढंच लिहायचं आपल्याला. 4 वर्षांनी कमी आहे. मावशीचं वय नंतर बघू आपण. वर्षांनी कमी आहे. आता मुलाचे आजचे वय आपल्याला काढायचे, बरोबर. मुलाचे आजचे वय काढण्यासाठी आपण काय करणार? मुलाचे आजचे वय, मुलाचे आजचे वय काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय? आईचं आजचं वय घ्यायचं. आजचं वयाच्या किती पट आहे? गुणिले 1/4 करा, बरोबर. आणि 4 ने कमी आहे. हे इक्वेशन समजलंय का? इथपर्यंत कुणाला समजलंय? नाही समजलं तर विचारा. कुणाला समजलं नाही? चला, समजलं. ओके, आदर्शला समजले. बाकीच्यांना कुणाला काही डाऊट आहे का? चला, डाऊट नाही कोणालाच. आता बघा, मुलाचं आजचं वय, आईचं आजचं वय किती होतं? 42 होतं. मुलाचं वय किती आहे? मग मुलाचे आजचे वय आईच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. म्हणून आपण काय केलं? इथं 1/2 करायचे. इथं 1/2 करा. 1/2 42 गुणिले 1/2 वजा 4. ठीक आहे. हे आपण काय केलं? मुलाचं आजचं वय काढण्यासाठी हे इक्वेशन आपण इथं लिहिलेलं आहे. मग आता यावरून आपल्याला मुलाचं आजचं वय किती आहे ते निघेल. बेक बेया, बे दुनी 4, बेक बे 21. 21 गुणिले 1 21. 21 मधून 4 वजा केले आपण. 21 वजा 4 वजा केले तर मुलाचं आजचं वय किती मिळालं आपल्याला? 17 मिळाले. मुलाचं आजचं वय 17 मिळाले. 17. ठीक आहे. आता इथपर्यंत मुलाचं वय काढेपर्यंत कुणाला समजलं नसेल तर विचारा. नंतर मी लास्टला समजून सांगणार नाही. सगळं इरेज झाल्यानंतर मग तुम्ही म्हणताय समजलेलं आहे मॅडम. ठीक आहे. त्यामुळे खूप सगळंच लिहित बसावं लागलं आपल्याला. ठीक आहे. मुलाचं आपण आजचं वय काढलं एवढं लिहून घ्या. मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता पुढे जाऊया. मुलाचं वय आपल्याला मिळालं. मुलाचं वय किती होतं? 17 वर्ष होतं. ठीक आहे. राहिलं असेल तरी पण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मध्ये मिळेल. रेकॉर्डेड लेक्चर सगळे आता अपलोड होतील. मागचे सगळे झालेले आहेत आपल्या RS एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला. ठीक आहे. त्यानंतर आता मुलाचे वय मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. मग मुलाचे वय मावशीच्या वयाच्या X मानू. ठीक आहे. मुलाचं जे आजचं वय आहे, आजचं वय मुलाचं किती आहे? 17 आहे, बरोबर. ते मावशीच्या वयाचे किती आहे? X/3 अधिक आपण 2 केलं. ठीक आहे. मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे म्हणून आपण काय केलं? 1/3 पटीपेक्षा 2 ने जास्त म्हणून +2 केलेलं आहे. मुलाचे वय मावशीच्या वयाच्या X मानायचं आपल्याला. X. ठीक आहे. आता पुढे बघा, आपल्याला हे सोडवायचं कसं? 1/3 इकडे घ्या, बरोबर 17 वजा 2 करायचं. हे 17 बरोबरच्या इकडे आलं म्हणून वजा मध्ये गेले. 17 मधून 2 वजा केले किती येईल? 17 मधून 2 वजा केल्यानंतर येईल 15. म्हणजे आपण X/3 बरोबर 15 असं सोडवणार. आता आपल्याला X ची किंमत जेव्हा काढायची, X ची किंमत, तेव्हा X बरोबर
हे जे 3 आहे का, हे 3 हे भागाकार मध्ये इकडे जाऊन ते गुणाकारामध्ये जाणार, हे स्टेप लक्षात ठेवा. हे जे 3 आहे ते भागाकारामध्ये आहे, ते बरोबरच्या इकडे जाऊन गुणाकारामध्ये जाणार. बरोबर. 3 गुणिले आपण काय करणार 15, म्हणजे उत्तर काय येईल 45. काय उत्तर येईल 45. म्हणजे मावशीचे आजचे वय 45, तर मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती, मावशीचं आजचं वय किती आहे 45 आहे. तर मग मावशीचं 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे 43 असणार आहे. 43. म्हणून आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 येईल. म्हणून आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 येईल. चला आता इथपर्यंत कुणाला समजलं नाही. ऑप्शन नंबर 2 उत्तर बरोबर आहे, पण ऑप्शन नंबर 2 नाही, ऑप्शन नंबर 1. समजले सगळ्यांना. पुढे जाऊया आपण. याची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. प्रॅक्टिस केलं ना बरोबर अक्षराचं उत्तर बरोबर आहे. चला प्रॅक्टिस केलं की तुम्हाला हळूहळू हळू समजायला लागेल की कसं वय या धड्यावरचे कसे प्रश्न सोडवायचे. नेक्स्ट क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. कविता, सविता आणि सलमा यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्षे होती. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. चला पटापट पटापट कस्तुरी हाताच्या बोटांवर मोजते. ओके कस्तुरीला अनम्यूट करते मी. हा बोल बाळा. कस्तुरी माईक ऑन केलेला बरं परत बंद झाला. क्रमांक 1 हा येणार. बोल कस्तुरी. क्रमांक 1 येणार. हा. ओके चुकलं. कसं केलं. 28 मध्ये 4 प्लस केलं का. हा. आता मला सांग कस्तुरी दीदीचं नाव काय आहे. सृष्टी. सृष्टी आणि कस्तुरी तुम्ही तुमच्या दोघींच्या वयांची बेरीज 28 होते. बरोबर. मग 4 वर्षानंतर तुमच्या दोघींच्या वयाची बेरीज किती होणार. तुझं पण वय वाढणार आणि तिचं पण वाढणार ना. हा. मग तू 28 मध्ये 4च कस काय प्लस केली. समजलं का नाही कस्तुरी. कोण येस सांगेल. टीचर. कोण सांगेल. 6. 6. काय 6. 36. नाही तुला कन्सेप्टच नाही समजली. कोण सांगेल बघू कोण हुशार आहे आज क्लासमध्ये. तोंडी उत्तर निघतं तोंडी. शार्व तू सांगतोय का. शर्व सांगतो. ठीक आहे. शार्व अनम्यूट केलंय तुला. मॅडम 40 येणार. नाही येणार 40. कसं कसं केलंय 40. 3. कविता, सविता, सलमा यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 होती. म्हणून मी 4 त्रिक 12 घेतले अधिक 28 केले. तिकडे सर. हा 12 घेतले आणि अधिक 28 केले. हो उत्तर 40 येतं. नाही 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 नाही. 28 मध्ये तू किती प्लस केले 12 केले. हो. तिघींचं वय 4 केलं. चुकलंय थोडं बरोबर. थोडं जवळ आहेस तू पण चुकलंय. कोण सांगेल. राजवीर काय म्हणतोय. ओके राजवीर बरोबर आहे तुझं पण सोडवलंय कसं. समर्थ हिरेचं पण बरोबर आहे.
अनन्यासाठी म्हणते मी. तुम्ही डोकं लावत नाहीयेत. अनन्या सांग काय उत्तर येईल. मॅडम, एक चार हम्म. 4 अधिक 4 करायचं. हम्म. मग 4 अधिक 4. मग चला अभ्यास नाहीत तुम्ही. अजिबात तुम्ही अभ्यास करत नाहीत. बघा लक्ष द्या, एकाचं पण उत्तर बरोबर आलं नाही. किती सोपा प्रश्न आहे. हा, कविता, सविता आणि सलमा या तिघीला लिहून घ्या पहिल्यांदा ना वहीवर. एकाच्या पण हातात नोटबुक पण वही काय पेन नाही, नोटबुक नाही, काही नाही, बघत बसतात फक्त पिक्चर बघत बसल्यासारखं. कविता, सविता आणि सलमा ह्या तिघी जण आहेत बरोबर. मग आता काय म्हणले, तुम्ही काय करता, 28 अधिक 4 = 4, 4 × 4 = 12 केलात बरोबर. पण त्यांचं हे 4 वर्षापूर्वीचं वय आहे ना. हे वय जे आहे त्यांचं, वयाची जी बेरीज आहे 4 वर्षापूर्वीची आहे ना. येते का लक्षात. मग आजचं वय काढायचं ना त्यांचं. आजचे वय पहिल्यांदा काढा आणि त्यांनी विचारले 4 वर्षानंतरचं वय किती असेल. आधी तुम्ही आजचं वयच काढत नाही तर आणि डायरेक्ट बेरीज करताय. आजचे वय, आपण आजच्या वयाची बेरीज बघूया त्यांची किती येते. मग आता आजचे वय काढण्यासाठी 4 वर्षापूर्वी या प्रत्येकींचं आजचं वय काढण्यासाठी +4 करावं लागेल ना. +4 +4 तुम्ही पहिलीला जेव्हा होतात. मॅडम, हा मॅडम, बोला. मॅडम, हा बोल बोल. तुम्ही प्रश्न घेणार होतोस ना. काय झालं. सकाळी प्रश्न घेणार होतास ना माझ्या पुस्तकातले. हा हा, तू पहिल्यांदा हे लक्ष दे, मग आपण घेऊ ते नंतर. चला बघा, आता इथे काय करायचंय, कविता, सविता आणि सलमा ह्या तिघींचे 4 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज किती होती, 28 होती. मग आज त्यांची बेरीज किती येईल. 4 4 वर्षांनी वय वाढलं, मग 28 अधिक तुम्हाला 12 करावं लागेल. म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज किती होतीये, 40 वर्ष झाली. मग प्रश्न काय विचारलाय, 4 वर्षानंतर विचारलाय ना. मग 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर परत ह्यांचं वय 4 4 वर्षांनी वाढणार. मग 40 वर्ष आज होतं, 4 वर्षानंतर परत त्याच्यामध्ये 12 वर्ष प्लस करा, किती येईल, 52. म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज 4 वर्षानंतर 52 वर्ष होते. 52 वर्ष, पर्याय क्रमांक 4. पहिलीला तुम्ही 6 वर्षाचे होता, त्यानंतर तुम्ही 4 वर्ग पुढे गेलात. आजचं वय तुमचं 4 वर्षापूर्वीचं वय आणि 4 वर्षानंतरचं वय याच्यामध्ये फरक आहे ना. 52 वर्ष येते, 52 वर्ष. एक तर तुम्ही कन्फ्युज झालात 28 अधिक 12 केलात, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 4 वर्षानंतरचं, म्हणजे तुम्ही आजचं वय काढलं. 40 वर्ष ज्यांचं उत्तर आले त्यांनी आजचं वय काढले आणि आपल्याला प्रश्नामध्ये 4 वर्षानंतरचं वय विचारले. थोडस जरा लक्ष द्या, नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि कॅल्क्युलेशन करायचंय थोडस. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता आलं का लक्षात. आता अजिबात विसरायचं नाही. वय कधीच विचारलंय, वय 4 वर्षानंतरचं विचारलंय, आजचं विचारलंय का 4 वर्षापूर्वीचं विचारलंय ते बघायचंय आणि मग प्रश्न सोडवायचे. चला प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी जरा नोटबुक घ्या. पूर्वी काय झालं समजत नाहीये. हा बोल पूर्वी. मिस, गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. काय समजलं नाही पूर्वी. चला पुढचा प्रश्न सोडवा.
येतंय का सोडवायला कुणाला? बाईचं उत्तर आलेलं होतं बरोबर. अक्षरात 36 म्हणते नाही. चला या प्रश्नाचं उत्तर बघा काय येते आता. प्रश्न क्रमांक 4 आहे. स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. स्वरा स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बरोबर. दोघींच्या वयांची बेरीज दोघींच्या वयांची बेरीज 35 वर्ष असल्यास स्वानंदीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती? आधी तुम्हाला स्वरा आणि स्वानंदी स्वरा आणि स्वानंदी ह्या 5 वर्षांनी लहान आहेत. बरोबर. स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयांची बेरीज किती येते? 35 येते. तर स्वानंदीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती असं सांगितले. मग अशी दोन संख्या शोधा की ज्यांची बेरीज 35 येईल आणि तिथं स्वराचं वय स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान करा. म्हणजे एकीचं 20 पकडलं आणि एकीचं 15 पकडावं लागेल म्हणजे बेरीज 35 येईल. बरोबर का? मग कुणाचं 20? स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग स्वरा 15 वर्षाची आणि स्वानंदी 20 वर्षांची. दोघींची बेरीज केली तर 35 आली. मग स्वानंदीचं 2 वर्षापूर्वीचं वय किती? स्वानंदीचं 2 वर्षापूर्वीचं वय 18 वर्ष राहणार. पर्याय क्रमांक 3. बरोबर. स्वरा आणि स्वानंदी यांच्या दोघींच्या वयांची बेरीज किती आहे? 35 आहे. मग इथं काय सांगितलंय? स्वरा ही स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग स्वानंदीचं वय 20 असेल तर स्वराचं 15 राहणार. कारण स्वरा स्वानंदीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. मग स्वानंदीचं वय जर 20 असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार तिचं? 18 असणार. 20 मधून आपल्याला 2 वजा करायचे. ठीक आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा हा प्रश्न सोडवा.
चला, झाले, सोडवले. प्रश्न सोडवला का? ओके, बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहेत. काही विद्यार्थी म्हणत आहेत पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. येस, ज्यांचं ज्यांचं पर्याय क्रमांक 4 आले या प्रश्नाचं उत्तर त्यांचं त्यांचं बरोबर आहे. आता कसं पर्याय क्रमांक 4 आले, ज्यांचं आलेलं नाही त्यांनी लक्ष द्या. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. 5 वर्षापूर्वी अजयचे वय 10 वर्ष होते आणि सुजयचे वय 12 वर्ष होते. तर आणखी 5 वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज किती असेल? 5 वर्षापूर्वी अजयचे वय 10 वर्ष होते असं म्हणते आणि सुजयचे वय 12 वर्ष होते. तर आणखी 5 वर्षांनी दोघांच्या वयांची बेरीज किती असेल? मग आपल्याला आधी 5 वर्षापूर्वीचं वय काढावं लागेल, मग आजचं वय काढावं लागेल आणि मग 5 वर्षानंतरचं वय काढावं लागेल. बरोबर. आधी आपण लिहूया अजय आणि सुजय ह्या दोघांची नावं लिहून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथं करायचंय 5 वर्षापूर्वीचं वय. 5 वर्षापूर्वीचं वय लिहायचं आपल्याला. ठीक आहे. 5 वर्षापूर्वीचं लिहा. 5 वर्षापूर्वीचं लिहा, आजचं लिहा आणि 5 वर्षानंतरचं लिहा. ठीक आहे. मग आता 5 वर्षापूर्वी वय किती होतं? 10 वर्ष होतं. आणि अजयचं किती होतं? 12 वर्ष होतं. 5 वर्षानंतर म्हणजे आजचं. मग आपल्याला काय करावं लागेल? 10 मध्ये 5 प्लस करावं लागेल आणि 12 मध्ये पण 5 प्लस करावं लागेल. बरोबर. किती होईल मग आजचं वय? आजचं वय किती होईल? अजयचं वय 15 होईल आणि सुजयचं वय 17 होईल. ठीक आहे. मग 5 वर्षानंतर आणखी याच्यामध्ये आपल्याला +5 करावं लागेल, याच्यामध्ये +5 करावं लागेल. म्हणजे 20 वर्ष अजयचं होईल आणि सुजयचं होईल 22 वर्ष. मग दोघांच्या वयांची बेरीज किती येईल? 42 वर्ष येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते लक्षात. अजय आणि सुजयचं वय आपण 5 वर्षापूर्वीच आपल्याला दिलेलं होतं. मग आपण त्यावरून आजचं वय काढलं आणि त्यानंतर 5 वर्षानंतरचं वय काढलं आणि दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला किती मिळाली? मग 42 वर्ष मिळाली. ठीक आहे. कुणाला काही अडचण, कुणाला काही डाऊट्स आहेत? याची जेवढी प्रॅक्टिस तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्हाला सोपं जाणार आहे. येस, प्रणिती शिंदे बरोबर आहे. समर्थ आहे रे बरोबर आहे. चलो, जायचं मग पुढे. आता पुढे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 सोडवा. श्वेताचे आजचे वय 15 वर्ष व स्नेहाचे 13 वर्ष आहे. आणखी 9 वर्षानंतर दोघींच्या वयात किती वर्षांचा फरक पडेल? आधी तुम्हाला श्वेताचं आणि स्नेहाचं त्या दोघींचं वय लिहून घ्यायचंय. त्या दोघींच्या वयामध्ये 9 9 वर्ष प्लस करा आणि त्यांची वजाबाकी करा. येईल कुणाला सोडवता? कुणाला उत्तर सांगता येत असेल तर हँड रेज करा. शार्व, शर्व, उत्तर देता येईल का शर्व याचं? हो. किती उत्तर येईल? 2.
काय 2? 2 तिसरं येणार 2. ओके, पर्याय क्रमांक 3 2. ओके, कसं सोडवलं? फरक कधीच बदलत नाही. वयामधला फरक कधीच बदलत बदलत नाही. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आता काही काही जणी काय करत बसले असतील, श्वेताचे आजचे वय 15 वर्षे प्लस करतील, ह्याच्यामध्ये 9 प्लस करतील. ओके, किती येईल मग बेरीज? 24. आणि इथं 22. मग म्हणतील परत हे 24 वजा 22 करतील. वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येईल? 2. हे एवढं करायची गरज नाही. एवढं करायची गरज आहे का? नाही. आता आज समजा श्वेताचं वय 15 वर्ष आहे आणि स्नेहाचं वय किती आहे? 13 वर्ष आहे. 15 आणि स्नेहाचं 13. आता ह्या दोघींच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 2 वर्षाचाच फरक आहे. मग ह्या कितीही वर्षांनी ह्या दोघींच्या वयामध्ये 2 वर्षाचाच फरक राहणार ना. का श्वेता होईल 20 वर्षाची आणि स्नेहा राहील 13 वर्षाचीच? असं काही होईल का? ऋतुजा, होईल का असं काही? ऋतुजा आज राहील 15 वर्षाची आणि तिचा भाऊ होईल 20 वर्षाचा, तरी पण ऋतुजा 15 वर्षाचीच राहील का? नाही राहणार ना. कस्तुरी आज 15 वर्षाची झाली आणि तिची बहीण 17 वर्षाची झाली, तर कस्तुरीचं पण वय वाढणार, बहिणीचं पण वाढणार. आणि दोघींच्या वयामध्ये कायम 2 वर्षाचाच फरक राहणार. जो काही आहे तो कायम तेवढाच फरक राहणार ना. का एक जणीचं लग्न होईल आणि एक जण बालवाडीत राहील, असं होईल का? नाही होणार. फरक याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की 2 वर्षाचा फरक कायम राहील. म्हणजे कोणत्याही 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या वयामध्ये फरक पडत नाही. वयामध्ये फरक हा सारखाच राहतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 सोडवा. अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे. त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष आहे. तर त्या दोघींच्या वयांची बेरीज किती? चला, कल्याणी सोनोने हँड रेज आहे. कल्याणी, बोला. कल्याणी, माईक ऑन केलाय. ठीक आहे. वीरा पवार, हँड रेज आहे. वीरा, बोला. टीचर ते 6व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. 6व्या प्रश्नाचं द्यायचं होतं का? बरं बरं, ठीक आहे. आता 7व्या प्रश्नाचं हे करा, सोडवा. उत्तर देता येते का बघा. करून देतो. ओके ओके, ठीक आहे. हॅलो मॅम. हा, बोला. हॅलो कल्याणी, मॅम. हा, हँड रेज केला होता, बोला. मॅम मी उत्तर करते, पण माझं चॅट बॉक्स मध्ये ना न्यू चॅट्स मध्ये लिहिते, पण ते तुम्हाला पाठवता येत नाही मला. बरं ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम असेल. हँड रेज करा. ज्यांचे चॅट बॉक्स मध्ये मेसेज जात नाहीत ना, त्यांनी हँड रेज करा. मी अनम्यूट करते. हो. कारण आपण चॅट जर एक ठेवले तर सगळ्या क्लासमध्ये गोंधळ होतोय. म्हणून आपल्याला ही सेटिंग करणं गरजेचं आहे. ज्याचे चॅट मध्ये मेसेज जात नाहीत त्यांनी हँड रेज करा. काही डाऊट असतील तर विचारू शकता. हे कोण आहे? ओप्पो, माईक ऑन केलाय. CPH2665, माईक ऑन करा. विद्यार्थ्याचं नाव टाका तिथे, लक्षात येत नाहीये. चलो, कस्तुरी तुझी येत आहेत मेसेज. हा, हे कोण आहे? अक्षरा तमनारचे पण येत आहेत मेसेज. बऱ्याच विद्यार्थ्यांचे येत आहेत मेसेज. ओके, हा. ओप्पो CPH, यस टीचर. हा, नाव काय बाळा तुझं? वैष्णवी. हा, वैष्णवी घुगरे. बाळा नाव टाकून घे तिथं झूम ऍप्लिकेशन मध्ये तुझं. चला, टीचर सोडवला हा प्रश्न. अस्मिता,
वय मानसीच्या वयाचे तिप्पट आहे, त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष आहे, तर त्या दोघींच्या वयांची बेरीज किती? आता अस्मिताचं वय आपल्याला माहितीये का? चार्ट नाही माहिती. टाकता येत नाही. ठीक आहे ठीक आहे, हँड रेज करा, आपण त्याचं 2-3 दिवसामध्ये सोल्युशन काढूया. केलंय. ओके, एक मिनिट. अस्मिताचं वय माहितीये का आपल्याला? नाही. मग आपण काय करणार? अस्मिताचं वय 3x करणार. अस्मिताचे वय, अस्मिताचे वय आपण काय करणार? 3x करणार, बरोबर. आणि मानसीचं वय, मानसीचं वय माहित नाही आपल्याला, मानसीचं वय आपण x पकडणार. मानसीचे वय, हे समजलंय की तुम्हाला अर्ध उत्तर आलं. म्हणजे अस्मिताचे वय मानसीच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणून मानसीचं वय x केलं आणि अस्मिताचं वय 3x केलं, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? दोघींच्या वयातील फरक विचारला. दोघींच्या वयातील फरक म्हणजे 3x वजा x बरोबर फरक किती आहे? 14 वर्ष आहे, म्हणून आपण 14 वर्ष लिहिलं, बरोबर. एवढं लिहून घ्या आणि इथं काही समजलं नसेल तर विचारा. आपण हे सोडवूया, म्हणजे आपल्याला अस्मिताचं वय मिळेल आणि मानसीचं पण वय मिळेल, आणि दोघींच्या वयाची आपल्याला बेरीज करायची. आता कसं सोडवणार हे? 3x मधून 1x वजा केला आपण, किती राहणार? 2x राहणार. 2x बरोबर 14, म्हणजे आता x बरोबर, ह्या दोघांमध्ये काही नाही म्हणजे गुणाकार असतो, ह्या दोघांमध्ये काही नाही म्हणजे गुणाकार असतो. मग 14/2, 14/2, बेक ब्या, बेसत्ती 14, काय उत्तर येतं? 7. म्हणजे मानसीचं वय किती आहे? मग मानसीचं वय 7 वर्ष आहे, आणि अस्मिताचं वय 7 × 3 करा. 7 × 3, 7 × 21 वर्ष आहे. मग ह्या दोघींचं वय आपल्याला मिळाले. आता ह्या दोघींच्या वयाची जर आपण बेरीज केली, 7 + 21, 7 आपण 21 जर केलं तर किती बेरीज येईल? 28 बेरीज येईल. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. ठीक आहे, चला, कुणाला डाऊट आहे? ऋतुजाला डाऊट आहे? ओके. येस मॅम, मला ऋतुजा ते बोला. कळालं नाहीये. 3